ही कथा आहे एका अशा महान स्त्री भक्तिणीची जिने महादेवांचं नाव घेत भर दरबारात आपल्या वस्त्रांचा त्याग केला, पण कोणीही तिला वासनेने पाहण्याची हिम्मत केली नाही. मित्रांनो, ही गोष्ट आहे दक्षिणेत जन्माला आलेल्या अक्का महादेवींची. अक्का महादेवींचे आई वडील फार मोठे शिवभक्त होते. ते कधीही शिवपूजन चुकवत नसत. त्यांची केवळ इतकीच इच्छा होती की त्यांच्या मुलीला म्हणजे अक्का महादेवींनाही शिवभक्तीची ओढ लागावी. सुदैवानं तसंच होतं. अक्कांनाही शिवभक्तीची ओढ लागते. जन्मापासूनच त्या महादेवांना आपला पती मानू लागतात. महादेवांची सेवा पूजा हेच त्यांचे लहानपणीचे खेळ. महादेवी तरुण झाल्यावर कौशिकी नावाचा राजा त्यांच्या प्रेमात पडतो. त्यांना लग्नासाठी मागणी घालतो, पण महादेवी लग्नाला तयार होत नाहीत, कारण त्यांनी महादेवांना आपला पती मानलेलं असतं. महादेवी नाकारूनही कौशिक राजा बळजबरीने त्यांच्याशी लग्न करतो. त्याला वाटतं लग्नानंतर त्या सामान्य मुलीसारखं वागतील, पण तसं होत नाही. महादेवी राजा कौशिकाला जवळ येऊ देत नाहीत. अनेक दिवस हा गोंधळ चालतो. शेवटी कौशिक राजा एकदा दरबार भरवतो. बायकोचं कर्तव्य पार पाडायचं नसेल तर मी दिलेल्या साऱ्या वस्तूंचा, अगदी देहावरील कपड्यांचाही त्याग करून निघून जा, असं महादेवींना म्हणतो. शिवभक्तीत मग्न अक्का त्यांच्या वस्त्रांचा त्याग करतात. आपल्या मोठ्याशा मोकळ्या केसांनी देहाचा पुढील भाग झाकून दरबारातून निघून जातात. मित्रांनो, प्रसंग भयंकर आहे, पण या प्रसंगाला एक भावार्थ सुद्धा आहे. अक्का महादेवी वस्त्रांचा त्याग करतात म्हणजे भौतिक वस्तूंचा त्याग करतात, आणि दरबारातून निघून जातात म्हणजे हा संसार सोडून शिव आराधनेसाठी निघून जातात. धन्य त्या अक्का महादेवी. ओम नमः शिवाय.